सकाळचा प्रोटीन शेक। आता आपण ना 1500 कॅलरीज दिवसाला इंटेक करूयात आणि 1 ग्रॅम प्रोटीन पर केजी, म्हणजे माझं 78 आहे, तर 78 ग्रॅम कमीत कमी प्रोटीन मी इंटेक करणार आहे। तर चला ब्रेकफास्ट करूयात। याला काय झालंय, आता नुसतं इकडून तिकडं करतोय पोटली। हिचं काय तर आज बिघडलं दिसते। गाडीचा टायर पूर्ण बसलाय। सकाळी लागलं एक छोटंसं काम, चला बघूयात आपण, पंक्चर काढूयात। आता हवा तर भरली, बघूयात आता हे परत जर का हवा गेली तर मग जावं लागेल आपल्याला पंक्चरवाल्याकडे। आज दिवसभर पुण्यामध्ये पावसाची ये जा चालू आहे, तर मला बाहेर पडायला अजिबात चान्स नाही मिळालेला। तर आज दिवसभरात मी एक पुस्तक वाचतोय की ज्याचं नाव आहे डू नथिंग। मस्त पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये एक त्यांनी सांगितलंय की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं काम 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 करत असतो आणि त्यानंतर आपण पैसा कमवणार आणि त्या पैशाने आम्ही आयुष्य जगणार। पण जे आपण करतो ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम काम काम, आणि त्यामध्ये आपलं आयुष्य जगणंच राहून जातं, असं काहीतरी हा संदेश दिलाय त्या पुस्तकामध्ये। आणि खरंच चांगलं पुस्तक आहे ते, जर का तुम्हाला जमलं तर वाचा डू नथिंग। आयुष्यामधले काही क्षण स्वतःसाठीही काढायला पाहिजेत हे त्यात सांगितलंय। चांगला संदेश आहे। सकाळी हवा गेली होती त्यामुळे हवा भरली होती मी मशीननी, पण आता परत ती गेली, म्हणजे चाक पंक्चर आहे। आज सोमवार आहे आणि आज आपल्या इथं ना शेतकरी बसतात की जिथं मला माझ्या डाएटसाठी जे लागतं, म्हणजे काकडी गाजर सलादमध्ये काय लागतं किंवा फळं काय लागतात, तर ते आठवड्याची खरेदी मी आज करत असतो। तर चला आपण तिथं जाऊयात आणि बघूयात काय काय आज तिथं मिळतंय। आज सकाळी आपण गाडीमध्ये हवा भरली होती कारण टायर पूर्णपणे बसला होता, आणि हवा भरल्यानंतर मला असं वाटलं की टायर पंक्चर नसेल, पण आत्ता मी जेव्हा गाडी चेक केली तेव्हा टायर परत तो बसला होता, म्हणजे गाडीचा टायर पंक्चर आहे। तर आपण उद्या सकाळी तो पंक्चरवाल्याकडे घेऊन जाऊन तो पंक्चर काढावा लागेल आपल्याला। चला आत्ता मी जातोय शेतकरी मार्केटमध्ये, जिथं मला सलाद फ्रूट्स वगैरे खरेदी करता येतील माझ्या डाएटसाठी। म्हणजे पूर्ण आठवड्याची खरेदी मी आज करत असतो। आज जो सोमवारचा त्यांचा बाजार असतो शेतकऱ्यांचा, त्यामध्ये मी ती खरेदी करत असतो। चला तर आपण जाऊयात तिथे आणि बघूयात काय काय ते। आता आलो आपण मार्केटमध्ये, इथे सोमवारी शेतकरी बसतात जिथं मी माझा डाएटचं काकड्या गाजर आणि फळं घेणार आहे। हे बघ इथं सगळं मार्केटमध्ये गेलो होतो, खरेदी पण झाली आहे। आठवड्याचा बाजार आणलाय, माझा डाएटसाठी काय पाहिजे ते सगळं आणलेलं आहे। डाएटसाठी मी फळं आणली आहेत, सफरचंद पेरू डाळिंब आहे त्यामध्ये, आणि हे बऱ्यापैकी काही भाज्या आणल्यात, काकडी गाजर बीट। सगळी तयारी तर झाली आहे, वजन कसं कमी होतं बघूया आपण। काकडी गाजर सलादमध्ये भरपूर गोष्टी आणल्यात, फळं आणली आहेत। आता आपण जे वजन कमी करतोय ना, हे 1-2 दिवसाचं काम नाहीये, ह्याला कंटिन्युअसली तुम्हाला स्ट्रिक्टली डाएट करायला पाहिजे। स्ट्रिक्टली तुम्हाला तुमचा इंटेक कॅलरी इंटेक मॉनिटर करावं लागेल, त्यानंतर प्रोटीन इंटेक मॉनिटर करावं लागेल, पाण्याचा इंटेक मॉनिटर करावं लागेल, आणि असं करत 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 3-4 महिन्यानंतर ते तुम्हाला ते दिसेल तुमच्या बॉडीमध्ये। तर हा कंटिन्युअस प्रोसेस आहे, तर ते हळूहळू हळूहळू आपल्या बॉडीमध्ये ते चेंजेस होत जातात। चला आजचा दिवस आपण इथेच संपवूयात। उद्या आपण सकाळी जातोय गणपती बघण्यासाठी। मित्रांनो, जय महाराष्ट्र।